संध्याकाळचे 7:30 होत आहेत. ऐकूया शेतकरी बंधूंसाठी कार्यक्रम किसान वाणी. किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी. हिरव्या स्वप्नांची साध्यवाणी, प्रगत योगाची वेधवाणी, कृषी तंत्राची ही मंत्रवाणी. किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी. भारत सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या वतीने प्रायोजित किसान वाणी कार्यक्रमात सादरकर्ते सूरज गोळे यांच्यासह मी किशोर कुकडे आपलं सहस्नेह स्वागत करतो. नमस्कार. सर्वोत्कृष्ट शेतकऱ्याचा पुरस्कार मिळाला आहे हरीला. हरी आता आपल्या सर्वांना सांगतील आपल्या यशाचं रहस्य. माझ्या शेतकरी बंधू आणि भगिनींनो, आपणही आपल्या शेतात चांगलं पीक घेऊ शकता. ते कसं? बस जेव्हा काही समस्या असेल तेव्हा लगेच लावा हा नंबर 1800-180-1551. हा कोणाचा नंबर आहे भाऊ? शेतकरी कॉल सेंटरचा, जिथे तज्ञ आपल्याला शेतीच्या समस्येवर तोडगा सांगतील लगेच. अहो भाऊ, तज्ञ सारा वेळ थोडाच मिळणार आहे. नक्की मिळेल हो भाऊ. वर्षाचे 365 दिवस मिळेल, ते देखील सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत. पण भाऊ, जास्त वेळ बोलू तर पैसे खूप लागतील. अजिबात पैसे नाहीत. मोबाईलनं किंवा दुसऱ्या फोननं शेतकरी कॉल सेंटरला मोफत कॉल करा. सल्ल्याचेही पैसे नाहीत. 16 आणि खरं. शेतकरी बंधूंनो, शेतीच्या समस्यांवर आपल्या भाषेत लगेच उपाय मिळवण्यासाठी भारतात कोणत्याही फोननं राष्ट्रीय हेल्पलाईन नंबर 1800-180-1551 वर मोफत संपर्क साधा. शेतकऱ्यांचा मित्र शेतकरी कॉल सेंटर. शेतकरी बंधूंनो, कार्यक्रमात यानंतर ऐकूया कृषीवाणी. वाचक स्वर आहे सचिन म्हैसने यांचा. कृषीवाणीमध्ये हिवाळी हंगामातील पालेभाज्या याविषयीची ही माहिती. आहारशास्त्रानुसार समतोल आहारात दररोज 116 ग्रॅम पालेभाज्या समाविष्ट करण्याची शिफारस करण्यात आली आहे. पालेभाज्यात अ आणि क जीवनसत्व तसेच कॅल्शियम, लोह आणि इतर क्षार भरपूर प्रमाणात असतात. पालक ही भाजी आहाराच्या दृष्टीने भरपूर पौष्टिक असून त्यात अ आणि क जीवनसत्वे भरपूर प्रमाणात असतात. त्याशिवाय प्रथिने, चुना, लोह आणि इतर खनिजांचे प्रमाणही भरपूर आहे. पालकाचा उपयोग भाजी, आमटी, सूप, भजी यामध्ये करतात. पालकाच्या ऑल ग्रीन, पुसा ज्योती आणि पुसा रहित ह्या सुधारित जाती आहेत. मेथी ही पालेभाजी महाराष्ट्रातील सर्वसामान्य लोकांची आवडती भाजी आहे. मेथीच्या बियांचा उपयोग मसाल्यामध्ये केला जातो. महाराष्ट्रात बहुतेक सर्व जिल्ह्यातून मेथीची लागवड केली जाते. मेथीचे कसोरी मेथी आणि नेहमीची मेथी असे प्रकार आहेत. आताच आपण कृषीवाणीमध्ये हिवाळी हंगामातील पालेभाज्या याविषयीची ही माहिती जाणून घेतली. वाचक स्वर सचिन म्हैसने यांचा आणि सादरकर्ते सूरज गोळे. कृषीवाणीमध्ये हरितगृहाचे फायदे याविषयीची ही माहिती आणि ही प्राप्त झाली आहे डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्याकडून. शेतकरी बंधूंनो, हरितगृह हे फ्रेम बनवून त्यावर पारदर्शक प्लॅस्टिकचे आच्छादन टाकून उभारले जाते. यामध्ये विविध पिकांकरिता लागणारा योग्य सूर्यप्रकाश, तापमान, आर्द्रता, कर्बल वायू आणि हवेतील इतर घटक या बाबींवर नियंत्रण करून व्यापारीदृष्ट्या काही पिके घेता येतात. ज्याला बाजारात जास्त मागणी आहे किंवा ती उपलब्ध नाहीत असा भाजीपाला, फळे, फुले, शोभिवंत झाडे याकरिता मुख्यतः हरितगृहाच्या व्यापारी दृष्टिकोनातून वापर करता येतो. हरितगृहात भाजी वर्गाच्या पिकांची वाढ दुप्पटपेक्षा जास्त दिसून आली आहे. महाराष्ट्रात पुणे, नाशिक येथे मोठ्या प्रमाणात हरितगृहाची फुलांची शेती केली जाते. फायदे: पिकांना लागणारे नियंत्रित वातावरण यामध्ये तयार करता येते. तसेच पिकांना खूप जास्त किंवा खूप कमी तापमानापासून आणि पावसाच्या माऱ्यापासून वाचविता येते. झाडांची झपाट्याने वाढ होते. भाजी वर्गातील पिकांचे उत्पन्न काही पटीने वाढू शकते. फळे आणि भाज्या यांची प्रत योग्य व्यवस्थापन केल्यास अधिक चांगली राहू शकते. बाजारातील मागणी पाहून विशिष्ट पिकांचा हंगाम नसतानासुद्धा हरितगृहात पीक घेता येते आणि अधिक नफा मिळू शकतो. किडींचा प्रादुर्भाव कमी राहतो आणि सहजरित्या नियंत्रित करता येते. तसेच
पाण्याची गरज पण यामध्ये कमी लागते. आताच आपण कृषीवाणीमध्ये हरितगृहाचे फायदे याविषयीची ही माहिती जाणून घेतली. अरे 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 अरे, क्या कर रहा है? इधर इधर इधर, हम बोल रहे हैं तेरे बीजू का. उतला बोल रहा है? हाँ, पक्षियों से तो हम खेत को बचा लेते हैं, पर इन घातक रसायनों से कैसे बचाएं? मतलब? देख बेटा, तू जो ये अंधाधुंध रसायन मिलाता है ना, मिट्टी की सेहत बिगड़ने लगी है. और जब माटी ही कमजोर पड़ जाएगी तो उपज कैसे सेहतमंद होगी? हाँ? अरे पहले ऐसा नहीं था. पूछना अपने बड़े बुजुर्गों से, कैसे फसल लहलहाती थी, शुद्धता झलकती थी. हाँ, माटी भी तंदुरुस्त और लोग भी. अरे अब पहली वाली बात कहाँ? पर अब तो सब यही डाले हैं. सब नहीं, आज भी लाखों जागरूक किसान परंपरागत विधि से फसल उगा रहे हैं. खर्चा कम और उपज की कीमत भी बेहतर पा रहे हैं. सच है? रे बेटे, एक्सपीरियंस से बता रहे हैं. धूप में बाल सफेद नहीं किए हैं. हाँ. ठीक है भाई, मैं भी आज से जैविक खेती शुरू करूंगा. माटी से प्रेम की परंपरा है. परंपरागत खेती. शेतकरी बंधूंनो, कार्यक्रमात यानंतर ऐकूया फोन इन कार्यक्रम प्रश्न तुमचे उत्तर आमचे. विषय आहे शेळ्यांना हिवाळ्यात होणारे प्रमुख आजार आणि उपचार. सहभागी तज्ज्ञ डॉक्टर RS इंगोले, प्राध्यापक आणि विभाग प्रमुख, पशुविकृतीशास्त्र विभाग, पशुवैद्यकीय महाविद्यालय अकोला. निवेदन आहे किशोर कुकडे यांचं. शेतकरी बंधूंनो, यावर्षीचा हिवाळा म्हणजे एक जोरदार हिवाळा म्हणायला असं हरकत नाही. ज्यावेळेसपासून हिवाळ्याची आपल्याला चाहूल लागली त्यावेळेसपासून सतत गारठा आपला वाढत गेलेला आहे आणि अगदी पर्यंत आपलं तापमान खाली आलेलं होतं. आणि जसं हिवाळ्याचं महत्त्व आहे, म्हणजे या हिवाळ्यात थंडी ही वाढणारच आहे, परंतु जशी आपण स्वतःची काळजी घेतो त्याच पद्धतीनं आपण आपल्या जनावरांची, विशेषतः शेळ्यांची काळजी कशा प्रकारे घेतली पाहिजे आणि या शेळ्यांना हिवाळ्यात कोणते आजार होतात या संदर्भात आपला आजचा फोन इन कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे. आणि आपल्या या कार्यक्रमासाठी आपल्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आपण आमंत्रित केलेलं आहे डॉक्टर RS इंगोले, प्राध्यापक आणि विभाग प्रमुख, पशुवैद्यकीय महाविद्यालय अकोला यांना ठिकाणी आगमन झालेलं आहे. सर, मी आपलं स्वागत करतो. नमस्कार. धन्यवाद कुकडे साहेब. हा जो हिवाळा आहे खूप चांगला हिवाळा आहे, म्हणजे तसं पिकांच्या दृष्टीनं, परंतु जशी आता आपण सगळी काळजी घेतो आपली स्वतःची, का जेणेकरून आपल्याला हिवाळ्यातील जे आजार आहेत ते आपल्याला झाले नाही पाहिजे आणि आपल्याला जपतो, तर जनावरांना असं काही सांगता येत नाही का मला थंडी वाजते किंवा मला अमुक आजार झालेला आहे. तर सर्वप्रथम या जनावरांना प्रामुख्यानं हिवाळ्यात कोणते आजार होऊ शकतात आणि त्या आजाराची लक्षणं काय आहेत थोडक्यात आम्हाला सांगा. आता आपल्याला माहिती आहे की हिवाळा यावर्षी आपल्याकडे जास्तच प्रमाणामध्ये आपल्याला दिसतो आहे. तसंही हिवाळ्यामध्ये काय असते की हिवाळा हा जो ऋतू आहे हा शेळ्यांसाठी थोडा ताणतणावाचा ऋतू मानला जातो किंवा काळ मानला जातो. कारण होतं काय की हिवाळ्यामध्ये थंडी आहे, त्याच्यानंतर काही काळामध्ये आपल्याला धुके दिसतात, ओलावा जास्त प्रमाणामध्ये असतो, तापमानामध्ये पण चढ उतार असते आणि सूर्यप्रकाश जो आहे हा सुद्धा अपुरा असतो. पूर्ण असा सूर्यप्रकाश मिळत नाही, आपल्याला पण मिळत नाही, जनावरांना पण मिळत नाही. यामुळे काय होते की शेळ्यांची जी काही रोगप्रतिकार शक्ती आहे ही रोगप्रतिकार शक्ती सामान्यतः कमी होते आणि त्याच्यामुळे मग शेळ्यांना साधारणतः श्वसन संस्थेचे आजार आहे, त्याच्यामध्ये निमोनिया हा प्रामुख्याने आपल्याला या ऋतूमध्ये शेळ्यांमध्ये खूप अधिक प्रमाणामध्ये दिसून येतो. त्याच्यानंतर जंत किंवा परजीवीचा संसर्ग, विविध प्रकारचे बाह्य परजीवी तसेच आंत्रपरजीवींचा प्रादुर्भाव आपल्या शेळ्यांमध्ये दिसतो. त्यानंतर पचनसंस्थेचे विकार, चयापचयाचे आजार त्याच्यामध्ये आपल्याला दिसतात आणि याच्यासोबतच काही जे संसर्गजन्य आजार आहेत, म्हणजे जे एका शेळ्यांपासून दुसऱ्या शेळ्यांना सुद्धा होतात, तर त्यामध्ये प्रामुख्याने तुमचे जीवाणूजन्य आजार आहेत. मग जीवाणूजन्य आजारामध्ये परत निमोनिया पण त्याच्यामध्ये येतो. काही जे जीवाणू असतात ते निमोनिया आपल्या शेळ्यांना त्याची लागण होते त्याच्यामुळे. त्याच्यानंतर आपल्या सगळ्यांना माहीत आहे आंत्रविषार रोग फार भयानक रोग असा आहे. याच्यामध्ये काय असतात की बऱ्याचदा जे काही ग्रेन्स असतात, जे काही धान्य असतात याची लागण होत असते किंवा काढण्याच्या याच्यावर असते आणि अशा वेळेस जर त्या शेळ्यांनी किंवा मेंढ्यांनी जर जास्त प्रमाणामध्ये जर हे कडधान्य खाल्लं तर त्याच्यामध्ये हा आंत्रविषार त्या शेळ्या मेंढ्यांना होतो. कारण या रोगाचं नावच आहे की
त्याला म्हणतात धान्य अतिखाऊपणा किंवा ओव्हर इटिंग डिसीज त्याला म्हणतात, म्हणजे जास्त प्रमाणात खाद्य खाल्लं खाल्ल्यामुळे. की, कारण याचे जे जीवजंतू असतात हे प्रामुख्याने त्या बकरीच्या पोटामध्ये असतात. परंतु जेव्हा जनावर जास्त चारा खातो त्यावेळेस त्यांना पोषक वातावरण मिळालं असल्यामुळे त्यांची उत्पत्ती जास्त होते आणि हा रोग मग त्या शेळ्यांना होतो. तर हा एक जीवाणूजन्य आजार आहे. त्याच्यानंतर दुसरा महत्त्वाचा आजार म्हणजे खुरसडा, ज्याला आपण फूट रॉट म्हणतो. बऱ्याचदा या वर्षा पण आता पावसाळा बराच असल्यामुळे आणि जमिनीमध्ये ओलसरपणा असल्यामुळे काय असतात की बकऱ्यांचे जे काही खुरं असतात ते पावसाळ्यामध्ये किंवा त्या जमिनीमध्ये सतत ओलसर राहत असल्यामुळे तिथे खुरांना म्हणजे काही विशिष्ट जीवाणूमुळे खुरसडा हा रोग होतो. मग त्याच्यामध्ये खूर सडणे किंवा खुरांच्या मध्ये पू तयार होणे आणि खूर निघून जाणे शेवटपर्यंत, अशा प्रकारचे आजार आपल्याला त्याच्यामध्ये दिसतात. नंतर ब्रुसेलोसिस आहे. या पिरियडमध्ये आपण पाहतोय की जनावरांमध्ये प्रजननाचं किंवा जे काही नवीन पिल्लांचं होण्याचं प्रमाण असते ते जास्त असते. त्याच्यामुळे ब्रुसेलोसिस हा एक जीवाणूजन्य रोग आहे, संसर्गजन्य रोग आहे. तर हा रोग पण बकऱ्यांमध्ये प्रामुख्याने दिसतो. याच्यामध्ये प्रामुख्याने जी बकरी असते आपली गाभण बकरी, विशेषतः म्हणजे शेवटच्या काळामध्ये 4 ते 5 महिन्यामध्ये जेव्हा तिचा गर्भकाळ असतो त्या काळामध्ये तिचा गर्भपात होतो. त्याला आपण संसर्गजन्य गर्भपात असा म्हणतो. त्याच्यानंतर विषाणूजन्य रोगांमध्ये PPR सगळ्यांना माहिती आहे, त्याला गोट प्लेग पण असं म्हणतात. हा पण आजार बऱ्याच प्रमाणात दिसतो आणि हा एक आता अचानक भयानक जीवघेणा रोग आहे. तसा संसर्गजन्य रोग आहे. आपल्या भागामध्ये आला तर बऱ्याचशा बकऱ्या त्याच्यामध्ये मृत्युमुखी सुद्धा त्याच्यामध्ये पडतात. मग चयापचयाचे आजार आहेत. असे अजून बरेचसे काही आजार आहेत. त्याच्यानंतर एक घटसर्प एक आजार आपल्याला माहिती आहे, तो सुद्धा बकऱ्यांमध्ये याच्यामध्ये दिसतो. आणि घटसर्पामध्ये बकऱ्यांमध्ये प्रामुख्याने जो श्वासोच्छ्वास असतो तो घेण्यास त्यांना त्रास होतो, म्हणजे खूप एकदम दाटून श्वास येतो आणि बकऱ्या लगेच 24 तासामध्ये बऱ्याचशा बकऱ्या त्याच्यामध्ये दगावू शकतात. तर हे काही सर्वसामान्य रोग आहे की जे प्रामुख्याने आपल्याला हिवाळ्यामध्ये बकऱ्यांमध्ये दिसतात. सर, आता कोणताही रोग झाला तर आज पशुवैद्यक विभाग असेल किंवा ग्रामस्तरावर काम करणारे जे सेवा देणारे जे डॉक्टर्स आहेत यांना संपर्क साधून हे शेतकरी उपचार करू शकतात. परंतु हिवाळ्याच्या दृष्टीनं जसं आपण मानवी आहारात बदल करतो की हिवाळ्याच्या दृष्टीनं आपण चांगलं खाद्य घेण्याचा प्रयत्न करतो, कारण आपल्या कॅलरीज जास्त वापरल्या जातात असं म्हणतात, आणि मग आपण आहारात बदल करतो, असं शेळ्यांच्या आहारात सुद्धा शेतकऱ्यांनी बदल करायला पाहिजे का? नाही, शक्यतोवर आहारात बदल म्हणण्यापेक्षा एकदम जर आपल्याला त्याचा शेळीचा जो काही आहार आहे तो एकदम आपण त्याच्यामध्ये बदलू नये. पण खुराक आपण त्याच्यामध्ये अतिरिक्त खुराक त्याच्यामध्ये आपण देऊ शकतो. जो काही प्रमाण आहे त्या प्रमाणामध्ये आपण त्याचा बदल करायला पाहिजे. आणि पशुवैद्यकाच्या सल्ल्याने जे काही संतुलित आहार आहे तो आपण त्याच्यामध्ये बकऱ्यांना द्यायला पाहिजे. एकदमच गहू खाल्ले किंवा एकदमच मका खाल्ला तर तो, जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं की तो एंटरटॉक्सिमिया आंत्रविषार रोग आहे, तर तो एकदम आपण त्यांना जर खूप सारं कडधान्य दिलं तो रोग उद्भवण्याची त्याच्यामध्ये 1-2 शेळ्या न राहता कळपात 5-25 शेळ्या असतात. बरोबर. आणि एखादा जर संसर्गजन्य आजार त्या शेळ्यांना झाला तर अशी काही शेळी जर त्यांना वेगळी वाटली तर त्यांनी त्यावेळेस काय काळजी घेतली पाहिजे? हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. कारण आपण जे म्हणतो की एखादी शेळी, आपल्याकडे 5-50 शेळ्या आहे, 100 शेळ्या आहे किंवा 2-3 शेळ्या जरी असेल तर त्यामध्ये शेळी पालन करत असताना आपण हा जो व्यवसाय करतोय बऱ्याचदा आपण पाहतोय का याचं शेळीपालनाला सुरुवातीला आपण एक गरिबाची गाय म्हणून संबोधला जात होतो. 1-2 शेळ्या आपल्याकडे राहत होत्या. पण दिवसेंदिवस हा जो शेळीपालनाचा व्यवसाय हा एक व्यावसायिक रूप त्याला धारण केलेला आहे. आणि बरेचसे लोक व्यावसायिक स्वतंत्ररित्या व्यवसाय करतात, काही लोक जोडधंदा म्हणून करतात. त्याच्यामुळे हे करत असताना मात्र त्याच्या जे काही विशेष माहिती आहे त्या शेळ्यांविषयी ती आपल्याला असणे गरजेचं आहे. तर त्याच्यामध्ये प्रामुख्याने शेळ्यांचे रोग, कारण आता शेळ्यांमध्ये काय होतं की बरेचसे असे संसर्गजन्य रोग मी जे सांगितले त्याच्यामध्ये एका शेळीला जर झालं तो बाकीच्या शेळ्यांना पण ते रोग होतात. मग अशा वेळेस आपल्याला सुरुवातीला निरोगी शेळी आहे आणि आजारी शेळी आहे याच्यामध्ये आपल्याला ती ओळखता आली पाहिजे. म्हणजे 100 शेळीमध्ये आपली एखादी शेळी जरी आजारी असेल तर ती आपल्याला पटकन लक्षात आली पाहिजे आणि आल्यानंतर आपण ती कळपाबाहेर काढून तिची स्वतंत्ररित्या देखभाल करून औषधोपचार करून नंतरच मग ती कळपामध्ये मिसळायला पाहिजे. असं जर आपण केलं नाही तर जसं मी तुम्हाला सांगितलं की PPR आहे किंवा अजून बाकीचे न्यूमोनियासारखे संसर्गजन्य रोग आहे हे बाकीच्या शेळ्यांना होतील. पण पहिल्याच दिवशी जर आपण ती शेळी बाहेर काढली तर ते रोग इतर निरोगी शेळ्यांना होण्यापासून आपण टाळू शकतो आणि त्याची स्वतंत्र देखभाल घ्यायची. आणि तसंच प्रामुख्याने आता बऱ्याचदा आपण पाहतोय की लोक शेळ्यामध्ये वाढ करतात, म्हणजे आपल्या घरगुती शेळ्यामध्ये परत बाहेरच्या शेळ्या आणतात. तर अशा वेळेस जेव्हा आपण शेळ्या बाहेरून विकत घेतो
तर त्यावेळेस शेळ्या बाहेरून विकत घेतल्यानंतर एकदम आपण त्या कळपामध्ये मिसळू नये. त्यांना एक 10 ते 15 दिवस विलगीकरण, ज्याला आपण क्वारंटाईन म्हणतो, ते क्वारंटाईन करावं, विलगीकरण करावं. आणि जेव्हा आपली खात्री होईल की या शेळीला कुठल्याही प्रकारचा रोग नाही आहे, तर नंतरच मग ती आपल्या कळपामध्ये ती मिसळावी. अन्यथा जर त्या शेळीला रोग असेल तर त्या आपल्या कळपामध्ये पण तो रोग होण्याची त्याच्यामध्ये दाट शक्यता असते. सर, आपल्याला एक फोन येत आहे, आपण फोनवर बोलूया, नंतर आपण कंटिन्यू करू. आणि कार्यक्रम आहे प्रश्न तुमचे उत्तर आमचे. हो. आपलं नाव काय? माझं नाव नाजूक सोनवणे. हो, माजोड. माजोळीतून बोलताय? बरं, काय प्रश्न आहे आपला? शेळ्या इथे शेंबडी येऊन राहिली हो जराशी. शेंबडे येऊन राहिले शेळ्यांना? हो. बरं बरं, आपल्यासोबत डॉक्टर R.S. इंगोले साहेब आहेत, ते आपल्या प्रश्नाचं उत्तर देत आहेत. बरं बरं. हा, नमस्कार. नमस्कार साहेब, नमस्कार. काय झालं म्हटलं? ते शेंबडे येऊन राहिले जराशा बकरी आले. पूर्ण बकऱ्यांना आहे की काही मोजक्या बकऱ्यांना आहे? नाही, 4-5 बकरी आले. तर ते थंडी सध्या असल्यामुळे काय होते की थंडी जास्त असल्यामुळे ते शेंबडे येऊ शकतात. पण त्याच्यामध्ये तुमच्या गोठ्यामध्ये ओलसरपणा वगैरे असेल तर तो ओलसरपणा त्याच्यामध्ये कमी करा. बरं बरं. आणि त्याचा एखादा रक्ताचा नमुना घ्या, तो चेक करून घ्या आणि त्याच्यानुसार मग पशुवैद्यकाच्या सल्ल्याने त्याचा औषधोपचार करा. पण शक्यतोवर थंडी जी आहे ते थंडी लागणार नाही बकऱ्यांना आणि थोडासा गोठा आपला गरम राहील अशी काळजी घ्या. बरं. बाकी तुम्ही हे केलं आहे का काही लसीकरण वगैरे? लसीकरण केलं हो, गावाचे डॉक्टर होते त्यांनी केलं मध्ये. बरं, त्याच्यामध्ये लसीकरण पण करावं लागत असते. आता तुम्हाला कुठलं केलं हे माहीत नसल्यामुळे सांगता येणार नाही. ठीक आहे. धन्यवाद. हॅलो. किशोर भाऊ नमस्कार. नमस्कार नमस्कार. कोण बोलताय? दीपक डोईफोडे, गोरेगाव तालुका मूर्तिजापूर वरून बोलतोय. बरं बरं, दीपक भाऊ, काय प्रश्न आहे आपला? प्रश्न आहे, हिवाळ्यात थंडीमुळे शेळ्यांना कोणकोणते आजार होऊ शकतात आणि त्याकरता शेळ्यांची कशा प्रकारे निगा राखावी लागेल? डॉक्टर R.S. इंगोले साहेब आहेत आपल्यासोबत, ते आपल्या प्रश्नाचं उत्तर देत आहेत. हां, नमस्कार साहेब. इंगोले सर नमस्कार. नमस्कार नमस्कार, बोला ना. आता शेळ्यांमध्ये हिवाळ्यामध्ये बरेचसे आजार होतात. त्याच्यामध्ये काही प्रामुख्याने जे आपल्याला आजार दिसतात की नाही, ते आहेत तुमच्या श्वसन संस्थेचे आजार, म्हणजे आपण ज्याला म्हणतो फुफ्फुसाचे आजार. तर त्याच्यामध्ये फुफ्फुसदाह हा रोग सगळ्यात मोठ्या प्रमाणामध्ये दिसतो आपल्याला बकऱ्यांमध्ये. कारण हिवाळ्यामध्ये कसं असते की हे जे वातावरण असते आपलं हे कमी जास्त असते की नाही, थोडी कधी ऊन असते, कधी धुक्या टाईप वातावरण असते. तर फुफ्फुसदाहाचा आजार हा बकऱ्यांमध्ये जास्त दिसतो. तो प्रामुख्यानं, मग त्याचे कारणं वेगळे आहेत. हा एक महत्त्वाचा प्रामुख्यानं आजार आहे. त्याच्यानंतर काही याच्यामध्ये सांगायचं झालं तर हे आपले जे परजीवी असतात की नाही, परजीवी म्हणजे जे जंत आपण म्हणतो पोटांमध्ये वगैरे, त्याचे पण आजार जास्त असतात. कारण जो दमटपणा काही भागामध्ये आपल्याला किंवा ओलेपणा असतो तर त्याच्यामध्ये याची जास्त वाढ होते. नंतर जीवाणूजन्य आजारामध्ये प्रामुख्याने तुमचा आंत्रविषार रोग हा आपल्याला याच्यामध्ये दिसतो बकऱ्यांमध्ये. त्याच्यानंतर घटसर्प रोग आहे जीवाणूजन्यमध्ये, तो दिसतो. नंतर खुरसडा, ज्याच्यामध्ये पाय आपले खुरं सडतात, तो सुद्धा रोग त्याच्यामध्ये दिसतो. काही प्रमाणामध्ये विषाणूजन्य रोगामध्ये जसं PPR आपण गोट प्लेग म्हणतो, तो रोग आपल्याला त्याच्यामध्ये बकऱ्यांमध्ये दिसतो. नंतर मग जीवाणूजन्यामध्ये परत आपला तुमचा काय म्हणतो सांसर्गिक गर्भपात जो असतो की ज्या बकऱ्या गाभण असतात, तर त्या बकऱ्या साधारणतः ज्या ॲडव्हान्स प्रेग्नन्सी ज्याला म्हणतो आपण शेवटच्या काळामध्ये, त्याच्यामध्ये त्या गाभुळतात. तर तो एक संसर्गजन्य गर्भपात हा रोग दिसतो. तर सर, बकरी आजारी पडली तर शेतकऱ्यांनी तिला कसं ओळखावं, म्हणजे जेणेकरून त्याचे लक्षण काय असेल? हो, आता कुठलाही जरी आजार शेळीला असला की नाही, तर ती बकरी सगळ्यात पहिलं तर आपल्या लक्षात येते की ती खाणंपिणं ते बंद करून टाकते. जे रेग्युलर तिचं खाणंपिणं असते ते बंद होते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर ताप असेल शेळ्यांना, तर जे नाकपुड्या असतात ना वरच्या काळा भाग, त्याच्यावरती पाण्याचे दवबिंदू वगैरे आपल्याला दिसत नाही, डोळे पाणीदार दिसत नाही, डोळ्यातून पाणी येतात, नाकातून शेंबूड येणे, किंवा जर फुफ्फुसदाह असला तर त्या नाकातून पूयुक्त असा स्त्राव येतो. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा भाग जर आपल्याला बकरी ओळखायची असेल, ती म्हणजे आजारी आहे की निरोगी आहे, तर तिची जी बकरीची शेपटी असते, ती शेपटी प्रामुख्याने जर निरोगी असेल शेळी, तर ती अशी वरती वक्र असते, ती वरती उभी असते अशी. आणि जर ती आजारी असेल तर मग ती शेपटी अशी खाली पाडून उभी राहते. आणि एका जागेत उभे राहणे म्हणजे बाकीच्या शेळ्यांमध्ये न मिसळणे. आणि शेळ्यांची आणखी एक महत्त्वाची ओळखण्याची पद्धत अशी आहे की शेळ्या जेव्हा उभ्या राहतात तेव्हा त्यांचे समोरचे जे 2 पाय असतात की नाही, ते असे एका लाईनमध्ये असतात. आणि तीच जर तुमची शेळी आजारी असेल
तर त्याच्यामध्ये मग एक पाय मागे पुढे असं आपल्याला त्याच्यामध्ये दिसून येतो. पाठीचा जो कणा असतो तो वाकलेला त्याच्यामध्ये दिसतो आणि असे बरेचसे काही लक्षणं आहेत. त्याच्यानंतर जी कातडी आहे किंवा त्याच्या अंगावरचे जे केस आहेत ते रखरखीत दिसतात. म्हणजे ते आपल्याला लक्षात येते आणि खाणंपिणं बंद करून ती एका कोपऱ्यात उभी राहते, बाकीच्या शेळ्यांमध्ये मिसळत नाही. हे असे काही सर्वसाधारण लक्षणं त्याच्यामध्ये असतात शेळी आजारी असली की. ठीक आहे, धन्यवाद. ठीक आहे, किशोर भाऊ धन्यवाद. आपले आणि इंगोले सरांचे आणि सूरज भाऊ गोळे साहेब यांचे खूप खूप धन्यवाद. ठीक आहे, ठीक आहे. धन्यवाद, धन्यवाद दीपक भाऊ. हॅलो, हॅलो, आकाशवाणी अकोला. आकाशवाणी अकोला आणि कार्यक्रम आहे प्रश्न तुमचे उत्तर आमचे. आपलं नाव काय? बघा पाहिलं आहे सर, कुठून बोलताय? आपण बुजुर्ग बोलतोय. बरं बरं. आपला आजचा विषय आहे शेळ्यांना हिवाळ्यात होणारे प्रमुख आजार. त्या संदर्भात आपला काही प्रश्न आहे का? शेळ्या घेतल्या जरा लहान लहान पिलं घेतले तर नवीन लावला त्यांना. बरं. बारा पिलं घेतले, फाट्या 2 बोकडे घेतले. मग आज विषय आले रेडिओवर. हा हा हा. घरी आहे काय फायदा. बरं बरं बरं. त्याला बांधायची व्यवस्था वगैरे आहे का चांगली? हो, बांधण्याची व्यवस्था आहे. बरं बरं. हिवाळ्यात कशा प्रकारे काळजी घेतली पाहिजे त्या संदर्भात सर आपल्यासोबत बोलतात. धन्यवाद. आता किती महिन्याचे पिल्ले आहेत तुमच्याकडे? पिल्ले आहेत 4-4 महिन्याचे आहेत. हो, आता 4-4 महिन्याचे पिल्ले आहेत तुमच्याकडे, तर ते लहान आहेत सध्या, आहे की नाही? हो. तर मादी आहे की नर पिल्ले आहेत? मादी पिल्ले आहेत की नर पिल्ले आहेत? नर 2 घेतले, माझे घेतले 12. तर आता याच्यामध्ये प्रामुख्याने तुम्हाला जे काळजी घ्यायची आहे तर त्याच्यामध्ये 4 ते 6 महिन्याचे आता पिल्ले आहेत की नाही तुमचे, तर याच्यामध्ये जे आपले दवाखान्यामध्ये पशुवैद्यक असतात त्यांच्या सहाय्याने काही लसीकरण तुम्ही सर्वात पहिले त्या बकऱ्यांच्या पिलांमध्ये करून घ्या, कारण हे प्रॉपर एज त्याच्यामध्ये आहे तुमच्या बकऱ्यांना लसीकरण करायचं. त्याच्यामध्ये घटसर्प आहे, त्याच्यानंतर PPR आहे, त्याच्यानंतर एक निमोनिया विषयी काही हे आहेत आणि याची औषधं आहेत परत आपले जंताचे, आहे की नाही? ते तर हे त्या पशुवैद्यकाच्या सल्ल्याने तुम्ही त्याचं लसीकरण करून घ्या. एका वेळेस करायचं नसते, त्याच्यामध्ये याच्यामध्ये कमीत कमी 21 ते 28 दिवसाचा आपल्याला गॅप त्याच्यामध्ये द्यावा लागतो. तुमचे जे पिल्ले आहेत त्यांना निमोनिया होण्याचे चान्सेस खूप जास्त आहे, कारण वातावरण तुम्हाला माहिती आहे आता खूप थंडी आहे ना, तर ते त्यांना एका घरात व्यवस्थित ठेवा की जेणेकरून हवा पण खेळती राहिली पाहिजे आणि डायरेक्ट अशी थंडी हवा त्यांना लागणार नाही. म्हणजे उबदार वातावरण राहील, लागणार नाही. अशी थोडीशी जर काळजी घेतली तुम्ही तर तुमच्या बकऱ्यांना निमोनिया वगैरे होणार नाही आणि त्याच्यामध्ये रोग नाही होणार आणि मरतूक पण होणार नाही. आणि जो चारा आहे तो चारा व्यवस्थित द्या. बाहेर चरायला जात असेल ना बकऱ्या? हो, बाहेर घंटाभर फिरतो, मग बाकीचा चारा आणतात घरचे लोक. हां, आणि काही मार्केटमध्ये पण चारा मिळते चांगला. तुम्हाला करायचं असेल तर काही थोडंसं जे काही खुराक मार्केटला आणायचं काम नाही. नाही खुराक म्हणून थोडंसं काय असते की सगळ्या गोष्टी मिळत नाही, तर थोड्याफार प्रमाणात खुराक पण द्यायला पाहिजे. तर तो पण जर देता आला तर तो द्यायचा प्रयत्न करा. जर नसेल होत तर मग हे पोटभर चारा मिळत असेल वेगळ्या वेगळ्या तर फार चांगलं. खुराक घेऊन जा, मग खुराक बरी सांगितलं मी. ठीक आहे बलराम पाटील, धन्यवाद. धन्यवाद. त्यासोबत मला असं विचारायचं आहे की शेळ्यांना जे जंत निर्मूलनासाठी जो आपण उपचार करतो हा किती महिन्याच्या अंतराने आपण ते केलं बरोबर, पाहिजे? खूप चांगला प्रश्न विचारला तुम्ही. ॲक्च्युली याच्यामध्ये शेळ्यांमध्ये सगळ्यात महत्त्वाचा आणि घातक असा रोग म्हणा किंवा याच्यामध्ये वजने कमी येणं त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा रोल आहे परजीवींचा. तर याच्यामध्ये म्हणजे 12 महिन्यातून 4 वेळा आपण शेळ्यांना जवळपास जंतनाशक औषध द्यायला पाहिजे. म्हणजे 4 महिन्याचं पिल्लू झालं की त्यांना सुरुवातीला आपण जंतनाशक औषध द्यायला पाहिजे. पण ते देत असताना मात्र पशुवैद्यकाच्या सल्ल्याने त्याचा जो काही डोज आहे, मात्रा आहे, किती प्रमाणामध्ये द्यायची आणि कुठलं द्यायचं त्याच्या सल्ल्यानेच ते आपण द्यायला पाहिजे. आणि याच्यामध्ये परत सांगायचं असं की ज्या बाकीच्या शेळ्या असतात किंवा आपण जेव्हा शेळी पालन करतो तर मी सांगितल्याप्रमाणे 12 महिन्यातून आपण 4दा जंत निर्मूलन औषध द्यायला पाहिजे. जर होत नसेल तर कमीत कमी 6 महिन्यातून एकदा तरी आपण देऊन त्यांचं जंत निर्मूलन करायला पाहिजे. पण हे करत असताना जर आपल्याकडे बऱ्याचशा बकऱ्या असतील, समजा आपल्याकडे 100 बकऱ्या असतील, तर त्याच्यामधल्या 10% ज्या काही बकऱ्या आहे यांची सुरुवातीला आपण जे काही लेंडी आहे, जे काही आपण शेण म्हणतो, त्या लेंडीची तपासणी करून घ्यायला पाहिजे की जेणेकरून त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारच्या जंतूचा प्रादुर्भाव आहे. आणि त्याच्यानुसार मग आपण इतर शेळ्यांना किंवा सर्व शेळ्यांना आपण तो जंतनाशक औषध, जंत निर्मूलन औषध त्याच्यामध्ये देऊ शकतो. याच्यामुळे होतं काय की जे जंत आपल्या याच्यामध्ये आहे, आपण 10% म्हणजे एक नमुना त्याचा घेतो आहे 100 शेळ्यांमधून, रँडमली त्या घ्यायच्या आहेत. म्हणजे ज्या आपल्या आजारी शेळ्या दिसतात किंवा अशा वेगवेगळ्या शेळ्यांचे 10 शेळ्यांच्या, कारण सगळ्या 100 शेळ्यांचे शेण तपासणे आपल्याला शक्य होत नाही, तर ॲटलिस्ट 10% शेळ्या आपल्या कळपातल्या त्यांच्या निवडायच्या आणि त्याचं जंत निर्मूलन, जंताचं परीक्षण करून
नंतर मग त्याला जे औषध पाहिजे आहे स्पेसिफिक ते पशुवैद्यकाच्या सल्ल्याने जर दिलं तर आपण म्हणजे 100% जंताचा प्रादुर्भाव जो आहे हा बकऱ्यांमध्ये होण्यापासून टाळू शकतो. सर हे तपासणी आपण कुठे करू शकतो? हां, ही तपासणी आपण आपले जे काही पशुवैद्यकीय दवाखाने आहेत त्यामध्ये प्रामुख्याने जे पशु सर्व चिकित्सालय आहे जिल्ह्याच्या ठिकाणी किंवा तालुक्याच्या ठिकाणी इथे करू शकतात. आणि तसंच आमचं जे महाविद्यालय आहे पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालय इथे जरी आमच्या इथे आणून दिलं तर एक कमी दरामध्ये याचं आम्ही लेंडी परीक्षण करून देतो आणि त्याच्यानुसार त्याचा रिपोर्ट देऊन मग तुम्हाला त्याच्या शेळी पालकांना त्याचं जंतर निर्मूलन करता येतं. म्हणजे जंतर निर्मूलनासाठी जे आपण जे गोळ्या किंवा औषधं वापरतो त्यातही वेगवेगळे प्रकार आहेत असं म्हणायला हरकत नाही. हो, कारण प्रत्येक जंत काही चपटे कृमी असतात, काही गोल कृमी असतात, काही पर्णकृमी असतात आणि प्रत्येकाचे जे काही औषधं आहेत त्यांच्या औषधाचे वेगळे असतात. त्याच्यामुळे आपण जर चपटे कृमी आहे आणि त्यांना गोल कृमीचं औषध दिलं तर तो त्याच्यावरती परिणामकारक ठरत नाही आणि मग आपलं औषध त्याच्यामध्ये तेवढं आपल्याला असं वाटतं आपण तर जंतू निर्मूलनाच्या गोळ्या दिलेल्या आहेत, नंतर औषध दिलं पण त्याचा परिणाम होत नाही आणि ते जंत पोटामध्ये तसेच राहतात. तर सर आज खरंच एक आपल्या या फोन इन कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण शेतकऱ्यांमध्ये एक विशेष माहिती दिली आणि शेतकरी बंधूंनी जे लक्षात ठेवण्यासारखी आहे की जेही संसर्गजन्य आजार आहेत तर त्या संदर्भात आपण क्वारंटाईन संदर्भात जी माहिती दिली ते शेतकऱ्यांनी ऐकून ते उपयोगात आणली पाहिजे. आणि दुसरं तुम्ही विशेष जे सांगितलं आता शेवटी की शेळ्यांचं जंत निर्मूलन करत असताना 4ही वेळा आपण जंत निर्मूलन करत असतो, परंतु आपल्याला हे माहीत नसतं की जंत कोणत्या प्रकारचे आहेत. त्यासाठी लेंडी परीक्षण करूनच आपण मग त्या शेळ्यांमधील जंत निर्मूलन केलं पाहिजे. पूर्ण बाबी आपल्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचल्या. तुम्ही शेतकऱ्यांच्या प्रश्नांचं उत्तर देऊन त्यांचं समाधानसुद्धा केलेलं आहे. तर आपण या ठिकाणी आमच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आलात त्याबद्दल आकाशवाणी परिवार आणि आमच्या पशुपालकांतर्फे मी आपले आभार मानतो. धन्यवाद. आत्ताच आपण फोन इन कार्यक्रम प्रश्न तुमचे उत्तर आमचे ऐकलात. विषय होता शेळ्यांना हिवाळ्यात होणारे प्रमुख आजार आणि उपचार. सहभागी तज्ज्ञ होते डॉक्टर RS इंगोले, प्राध्यापक आणि विभाग प्रमुख, पशुविकृतीशास्त्र विभाग, पशुवैद्यकीय महाविद्यालय अकोला. निवेदन होतं किशोर कुकडे यांचं. शेतकरी बंधूंनो, कार्यक्रमात शेवटी जाणून घेऊया हवामानशास्त्र विभाग डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्याकडून प्राप्त हवामान वृत्त. आजचं कमाल तापमान 29.6 अंश सेल्सिअस, किमान तापमान 8.4 अंश सेल्सिअस, प्रखर सूर्यप्रकाश 8.1 तास, हवेचा ताशवेग 0.3 किलोमीटर, सकाळची आर्द्रता 90% तर दुपारची आर्द्रता 21%, बाष्पीभवनाचा वेग होता 3.2 मिलीमीटर. आताच आपण हवामानशास्त्र विभाग डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्याकडून प्राप्त हवामान वृत्त जाणून घेतलं. शेतकरी बंधूंना आजच्या हवामान वृत्तासोबतच आपल्या आजच्या किसानवाणीची वेळ संपलेली आहे. तेव्हा पुन्हा भेटू आपल्या आवडत्या कृषीविषयक कार्यक्रमात. तोवर किशोर कुकडेला निरोप द्या. नमस्कार. आजच्या किसानवाणी कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सूरज गोळे. आताच आपण भारत सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या वतीने प्रायोजित किसानवाणी कार्यक्रम ऐकलात. किसानवाणी 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 हिरव्या स्वप्नांची साध्यवाणी, प्रगत योगाची वेधवाणी, कृषी तंत्राची ही मंत्रवाणी. किसानवाणी 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 किसानवाणी. आत्ताच आपण शेतकरी बंधूंसाठी प्रसारित किसानवाणी कार्यक्रम ऐकलात.